मसवडमध्ये 3 एप्रिलला भव्य हिंदू संमेलन मोठ्या उपस्थितीचं आवाहन. सातारा शहर व परिसरातील हिंदू समाजाच्या एकात्मतेसाठी 3 एप्रिल 2026 रोजी भव्य हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. सायंकाळी 5 वाजता बाजार पटांगण इथं हा कार्यक्रम होणार असून मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. सकल हिंदू समाजाच्या वतीनं आयोजित या संमेलनात हिंदू संस्कृती, परंपरा व सामाजिक विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. योगी वृषभनाथगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून विजयराव जोशी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलंय. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी मसवड मान सातारा प्रतिनिधी महेश कांबळे यांचा रिपोर्ट. मसवड शहरातील सर्व हिंदू समाजाने एकत्र यावे यासाठी येथील सकल हिंदू समाज जो एक संघटना आहे, या संघटनेच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून शुक्रवार दिनांक 3 एप्रिल रोजी मसवड शहरात शोभायात्रा आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. आपल्यासोबत या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत ह्या नक्की काय कार्यक्रम आहे आणि हिंदू समाजाला हे काय आवाहन करीत आहेत. काय सांगाल आपण 3 तारखेला मसवड शहरात शोभायात्राचे आयोजन केलेलं आहे आणि या यात्रा आयोजन करण्यामागे काय आपला उद्देश आहे? जय श्रीराम. उद्या शुक्रवार दिनांक 3 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता या ठिकाणी विराट हिंदू संमेलन आयोजित केलेलं आहे. हे संमेलन का आयोजित केलेलं आहे त्याचा उद्देश असा आहे की पाठीमागील 100 वर्षापासून संघाची स्थापना झालेली आहे 1925 साली. तर संघ ह्यासाठी स्थापन झाला होता की आजपर्यंत 400 वर्ष मोगलांनी हिंदुस्थानावर, भारतावर राज्य केले. ते हिंदू आपण असंघटित आहोत म्हणून, तर त्यासाठीच संघानं हे हाती घेतले. गेल्या 100 वर्षापासून आज संघाला 100 वर्ष पूर्ण होत असताना यातलाच एक संघ सकल हिंदू परिषद, सकल हिंदू समाज एकत्र आणून उद्याचा कार्यक्रम या ठिकाणी मसवड शहरात बाजार पटांगणात आयोजित केलेला आहे. तरी सर्व हिंदू समाज बांधवांनी, महत्वाचं स्त्रिया, मुली, भगिनी या सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. जय हिंद, जय भारत. आपल्यासोबत आणखी काय आयोजक आहेत, आपण काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल? शुक्रवार दिनांक 3 एप्रिलला मसवडमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं जो हिंदू संमेलनाचा कार्यक्रम घेतला आहे तो संध्याकाळी 4:30 वाजता मसवड मधून भव्य शोभायात्रा निघेल. त्यानंतर आपले जे कार्यक्रमाला महंत लाभले आहेत योगी त्यांचं मार्गदर्शन होईल. त्यानंतर जे आपल्या जो पंचपरिवर्तनाचे 5 मुद्दे आहेत, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, सोबत, नागरिक शिष्टाचार, ह्या 5 मुद्द्यांवरती जे वक्ते लाभले आहेत, जे विजयराव जोशी त्यांचं उद्बोधन होईल. त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर महाप्रसादाची सोयी त्या ठिकाणी आपण केली आहे. आणि आपल्यासोबत अजून काही आयोजक आहेत, आपण काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल? 3 एप्रिल रोजी सकल हिंदू समाजातर्फे आम्ही ब्लड डोनेटचा एक कार्यक्रम राबवत आहोत. तर तो कार्यक्रम सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत घेतलेला आहे. सातारमधील माऊली ब्लड बँक यांच्यातर्फे हा कार्यक्रम राबवत आहोत. तर त्या दिवशी ज्यांनाही कुणाला रक्तदान करायचं आहे, रक्तदान हा श्रेयदान असते, त्यांनी सर्वांनी ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून सकल हिंदू समाजाने सर्वांनी सहकार्य करावं एवढं मी सांगतो. तर रक्तदान शिबिरासोबत हे आयोजक प्रत्येक नागरिकांच्या मसवडमध्ये घरोघरी जात आहेत आणि त्यांना आवाहन करीत आहेत. आपण नेमकं काय आवाहन करत आहे लोकांना, या कार्यक्रमासाठी कशा प्रकारे इन्व्हाइट करतात? जय श्रीराम. आम्ही असं आवाहन करतोय की हिंदू समाजातील प्रत्येकानं या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि हा कार्यक्रम फक्त मसवडपुरता मर्यादित नसून हा संपूर्ण भारत देशात अगदी कन्याकुमारी पासून श्रीनगर पर्यंत आणि द्वारकेपासून इकडं कलकत्त्यापर्यंत हा कार्यक्रम आयोजित केला जातोय. गेला 1 महिना हा कार्यक्रम विविध गावात विविध तारखेला आयोजित केला जातोय. तसंच 3 तारखेला मसवडमध्ये आयोजित केला जातोय. तर आमचं सर्वांचं आव्हान असं आहे की सर्व हिंदू समाजानं या कार्यक्रमासाठी एकत्रित यावं आणि
आलेल्या वक्त्यांचं उद्बोधन काय आहे त्याचं ते घ्यावं. तर हिंदू समाजाने या 3 तारखेच्या कार्यक्रमात उपस्थित राहून या कार्यक्रमाचे जे त्यांचा उद्दिष्ट आहे तो नेमका काय आहे हे जाणून घ्यावे अशी या आयोजकांनी सर्व मसवडकरांना एक आपल्या माध्यमातून आवाहन केलेलं आहे. महेश कांबळे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, मसवड, मान.